मैत्रिणींनो नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, महिला सक्षमीकरण हा अलीकडच्या काळामध्ये सगळीकडे वारंवार ऐकू येणारा शब्द. या सक्षमीकरणासाठी अनेक संस्था, संघटना, केंद्र सरकार, राज्य सरकार हे सर्व पातळ्यांवर सध्या आपल्याला प्रयत्न करताना दिसतात. पण कितीतरी वर्षांपूर्वी जेव्हा सक्षमीकरण, महिलांचं सक्षमीकरण हा शब्दही फारसा प्रचारात नव्हता, त्यावेळेला विविध उपक्रमांद्वारे महिलांना खरोखरी सक्षम करण्यासाठी, त्यांच्या विविध क्षमता विकसित करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्याचा कायापालट घडवून आणणाऱ्या आणि त्यामुळे अनेक महिलांचं जीवनमान सुधारणाऱ्या अशा एका मैत्रिणीला आज आपण भेटणार आहोत. स्वागत करूया दुर्गाताई तांबे यांचं. नमस्कार. दुर्गाताई नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. दुर्गाताई, गेली अनेक वर्ष तुम्ही संगमनेर तालुक्यामध्ये विविध पातळ्यांवर महिलांच्या मदतीने उपक्रम राबवता आहात आणि त्यामुळे दुष्काळी असलेला संगमनेर तालुका आता कितीतरी हिरवागार झालेला आहे. अशा अनेक उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनामध्येही खूप सारा बदल घडून आलेला आहे. या तुमच्या सगळ्या वाटचालीविषयी आणि कामाविषयी आज तुमच्याचकडून जाणून घेण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं बालपण कुठे गेलं आणि कसं गेलं? माझं बालपण अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या संगमनेर तालुक्यामधील असणाऱ्या प्रवरा नदीच्या तीरावरील जोरवे हे एक पुरातन असं गाव आहे, जिथं जरासंध राजाची नगरी होती असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी माझं बालपण नदीच्या तीरावरच आमच्या थोरात वस्तीवर त्या ठिकाणी गेलं आणि सगळं निसर्गातलंच माझं जगणं झालं. मातीवरच माझं जगणं झालं. मातीशीच मी समरस होते आणि तिथंच माझं 1ली ते 7वी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. तुम्ही म्हणजे संगमनेरमध्ये कधीपासून राहायला आलात? म्हणजे माझं माहेर जोरवे आहे. होय. आणि मग बालपण माझं सगळं तिथंच गेलं. आणि नंतर म्हणजे आपल्या माझं लग्न झाल्यानंतर मी संगमनेरला राहायला आले. पण जवळजवळ मी 12 वर्षाची होईपर्यंत मी जोरवे गावातच होते. माझी पणजी होती, माझे पंजोबा, माझी आजी आजोबा, माझे आई वडील, माझे सगळे चुलता चुलती, खूप मोठा परिवार, एकत्र कुटुंब. आणि एक वारकरी परिवार. माझे पंजोबा पणजी सगळे वारकरी. म्हणजे अगदी रामनवमी असेल तर पणजी आम्हाला बोटाशी धरून, आमचं फार प्रसिद्ध असं दत्त मंदिर आहे जुनं, त्यामध्ये रामनवमीला रामाला झोका द्यायला न्यायची. माझी आई खलबत्त्यामध्ये पंजिरी कुटायची, मग आम्ही जायचो. आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा माझी पणजी फार मोठा कार्यक्रम करायची. द्वादशी सोडायला गावामध्ये ती खूप कढी आणि भात बनवून न्यायची अगदी चुलीवर. आणि तो बैलगाडीमध्ये घालून तिथं जेवढे उपास सोडणारे असतील त्यांना द्यायची. असं वारकरी परिवारामध्ये होतं. आणि माझे आजोबा पंजोबा हे सगळे गावचे पाटील होते. दुर्गाताई, तुमच्या घराण्याला सहकार क्षेत्राची ही पार्श्वभूमी आहे. म्हणजे सहकार महर्षी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते भाऊसाहेब संतुजी थोरात हे आपले वडील. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आपले बंधू. तर या सगळ्या सहकार क्षेत्रातल्या पार्श्वभूमीचा किंवा राजकारणाचा तुमच्या बालपणावर काही परिणाम झाला? हो, परिणाम होतोच ना. शेवटी त्यांची जी कृती घरामध्ये चालू असते त्या कृतीतनं एक शिक्षण आपल्याला निश्चितपणे मिळत असतं. आणि तसा आमचा परिवार म्हणजे आमचं घरानंच थोडंसं सोशल, सामाजिक जास्त आणि एका वेगळ्या विचाराचं की जातीपातीचा तिथं थारा नसायचा. माझे आजोबा गावातले सगळे गुरुजी म्हणजे वेगवेगळ्या जातीतले, ते आल्याशिवाय पित्राचं जेवण जेवत नव्हते, तोपर्यंत ते बसून राहायचे. माझे वडील स्वातंत्र्याच्या चळवळीत होते. अगदी 18व्या-17व्या वर्षापासूनच महात्मा गांधींच्या 1942च्या चळवळीत होते. आणि त्यामुळं घरामधलं वातावरण एक वेगळंच होतं. आणि नंतर त्या चळवळीनंतर वडील तुरुंगात होते 9 महिने. आणि तिथं जे सामुदायिक वाचन त्यांच्या सगळ्या मित्रांनी सवंगड्यांनी केलं, त्यातनं त्यांना खूप प्रेरणा मिळाली. 9 महिने सामुदायिक वाचन, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, इंग्रजी पुस्तकं ही तिथं वाचली गेली. आणि त्यातनं वडिलांना थोडं सहकाराचं एक चांगलं एक दिशा
दृष्टी त्यांना मिळाली आणि त्यातनं सगळा सहकार उभा राहिला. वडिलांना खूप आमदारकी खासदारकी हे काही आवडत नव्हतं, पण सहकार आणि लोकांची चांगल्या प्रकारची उभारणी, सर्व नागरिकांचं आर्थिक चांगलं प्रबळ असं आर्थिक कसे होतील, परिस्थिती कशी सुधारेल यासाठी वडिलांनी खूप सहकार उभा केला. 60 वर्ष त्यांनी सहकारी साखर कारखाना, दूध संघ, मार्केट कमिटी, शेतकी संघ, अनेक सोसायट्या, जवळजवळ 250 गावोगावांवर त्या ठिकाणी छोट्या छोट्या दूध सोसायट्या अशा प्रकारची स्थापना केली. तुमच्या सामाजिक कार्याला पण, म्हणजे आता आपण त्याला सामाजिक कार्य म्हणू, पण तुमचे जे शालेय जीवनातले उपक्रम होते ते पण ह्या सगळ्यामधनंच प्रेरित झालेले होते असं मला वाटतं. म्हणजे मला मैत्रिणींची खूप आवड होती किंवा अशी कुणाला मदत करायची अशी खूपशी आवड मला लहानपणापासून होती. आणि सर्व जातीपातीच्या मैत्रिणी माझ्या वर्गामध्ये होत्या. आम्ही त्यांच्याकडे जेवायला जाणार, जेवणाचा आनंद घेणार, नदी पार करून जाणार. मी थोडीशी उंचीला कमी होते, त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणी मला पाण्यातून जाताना उचलून घेणार आणि खूप असं आनंदी असं जीवन होतं. आणि त्यातनं एकमेकीच्या विचारांची सुद्धा देवाणघेवाण खूप चांगली व्हायची. नंतर मला वसतिगृहामध्ये ठेवलं होतं. तर वसतिगृहामध्ये ठेवल्यानंतर शाळेमध्ये 8वीच्या पुढे आमच्या गावात शाळा नव्हती, त्यामुळे मला वसतिगृहामध्ये ठेवलं. आणि जेव्हा 1971चं युद्ध झालं तर त्यावेळेस जे आव्हान केलं गेलं की ब्लॅकआउट, त्यावेळेस मी वसतिगृहाची प्रिफेक्ट होते. म्हणजे मी प्रमुख होते वसतिगृहाची मुलींमध्ये, आणि मुलींचंच हॉस्टेल होतं. आणि मी तशी म्हणजे अशी ग्रामीण भागातनं आलेली आणि सगळ्या मुलींचं मला तिथं नेतृत्व करायला मिळत होतं. आणि मला मैत्रिणींची खूप म्हणजे आवड होती. जेवायला जाताना सगळ्यांना बरोबर, कुणाला आंघोळीला पाणी नसेल तर घे माझं, कुणाला घाई असेल तर जा तू आधी. कारण खूप वसतिगृहामध्ये खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि माझे वडील जेव्हा भेटायला यायचे, तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. माझे आई वडील जेव्हा भेटायला यायचे तेव्हा, आता आम्ही खेड्यातलेच म्हटल्यावर ते खूप भाकरी, पिठलं, चटणी, लोणचं असं बांधून आणायचे. किंवा मग 1-2 डझन केळी, 1-2 किलो सफरचंद असं घेऊन यायचे. आणि वडील मला सांगायचे, चल चल मैत्रिणींना बोलव, चला संपवा हे सगळं, संपवा हे सगळं. त्यातनं म्हणजे किती गोष्टी त्यांच्या कृतीतनं मी शिकले. बाकी पालक आले की सांगायचे, हे तुझ्या पेटीत ठेव, एकटी खा, हळूहळू खा. असं म्हणजे खूप शिकायला आमच्या कुटुंबातनं मला मिळालं. तुमच्या घरामध्येही अनेक वर्ष राजकारण आहे. समाजकारणाच्या बरोबरीने त्याच्या पाठोपाठ राजकारण आलं. तुम्ही स्वतः सामाजिक जीवनामध्ये इतक्या लहानपणापासून आहात. तुमच्या पाठीशी मैत्रिणींचं पाठबळही होतं, पण तुम्हाला स्वतःला कधी राजकारणात जावं असं नाही का वाटलं? सर्वच जण राजकारणामध्ये होते, त्यामुळं मग मी काही तसा माझा कधी विचार नव्हता. पण त्यांच्या राजकारणाला एखादा खारीचा वाटा म्हणून माझे वडील निवडणुकीला एकदा उभे राहिले आमदारकीच्या. तो थोडासा खारीचा वाटा, मी लहानच होते तेव्हा कॉलेजला होते. पुण्यामध्ये SNDTला मी कॉलेजमध्ये शिकले, कर्वे रोडला. तर असं मदत करणं. माझे मामा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे जवळजवळ बऱ्याच वर्ष म्हणजे खासदार होते. जवळजवळ 20 वर्ष खासदार, त्यातले 16 वर्ष ते मंत्री होते, कृषी मंत्री, शेती मंत्री. आणि एक त्यांचा पण पगडा आमच्या याच्यावर खूप झाला आणि खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं हे होतं. त्यामुळं मी त्यांच्याही प्रचारामध्ये लहानपणापासून होते. म्हणजे अगदी 9-10 वर्षाचे असेल, कारण ते पंडित नेहरूंच्या पण मंत्रिमंडळात होते आणि नंतर इंदिरा गांधींच्या सुद्धा मंत्रिमंडळात होते. पण मग तरी तुम्हाला नाही असं वाटलं की आपण पण राजकारणात जाऊया किंवा करूया? म्हणजे महिला नेतृत्व म्हणून तर तुम्हाला संधी चांगली मिळाली असती. एवढं समजत नव्हतं तेव्हा की आपण पण गेलं पाहिजे. आणि तसं स्त्रियांना खूप स्वातंत्र्य नव्हतं फारसं. पण आमच्या कुटुंबामध्ये मुलगा मुलगी भेद नव्हता. म्हणजे एकदम मोकळं होतं, असं की मुलींनी कुठं जायचं नाही, नदीवर पोहायला जायचं नाही किंवा असलं काही नव्हतं. सगळ्या मुलींना आम्हाला मोकळीक होती. आणि तेव्हा भीती नावाची गोष्ट नव्हती. आम्ही शाळेत पायी पायी जायचो, 2.5 किलोमीटर जायचो, 2.5 किलोमीटर यायचो, दुपारी परत यायचो, 2 वाजता परत जायचो, 5:30ला परत यायचो. असं इतकं जायचं यायचं, पण भीती कधी नव्हती. आणि त्यामुळं म्हणजे असं स्त्रियांना आम्हाला मोकळीक होती, पण तसे बाकी स्त्रियांना नव्हती. त्यामुळे मला तर फारसं काही वाटलं नाही. माझी आई सारखी कामातच होती, शेतीचं काम,
आलेल्या लोकांना जीव घालणं, स्वयंपाक करणं, तेव्हा असं मदतनीस वगैरे कोणी नसायचं. मग एकटीनेच सगळं करायचं. नदीवर जायचं, तिथून पाणी आणायचं, सगळं काही. जेव्हा नळ पण नव्हते असं होतं, लाईट पण नव्हत्या. मी 7वीला गेल्यावर दिवाळीच्या सुट्टीत आमच्या गावात लाईट आली. हां, अशा खूप गोष्टी. त्यामुळं तसं खूपसं नाही वाटलं मला काही. मैत्रिणींनो, दुर्गाताई तांबे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. त्यांच्याकडून पुढच्या त्यांच्या वाटचालीविषयी जाणून घेण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दुर्गाताई तांबे यांच्याशी आपण आत्ता गप्पा मारतो आहोत. दुर्गाताई, तुम्ही महाविद्यालयामध्ये असताना सुद्धा पुण्यात शिकत होतात. त्याही वेळेला मैत्रिणींबरोबर अनेक चांगले चांगले उपक्रम राबवत होतात. तर त्या उपक्रमांविषयी जरा सांगा ना. वसतिगृहामध्ये मी SNDTला पुणे ते कर्वे रोड या ठिकाणी असणाऱ्या जे महात्मा महर्षी कर्वेंनी जे कॉलेज काढलं होतं त्या ठिकाणी होते. म्हणजे परत महिला कॉलेजमध्येच मी होते. तिथली लायब्ररी खूप मोठी होती आणि वसतिगृहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुली होत्या. अगदी जळगावच्या होत्या, कोकणातल्या होत्या, विदर्भातल्या होत्या, मराठवाड्यातल्या होत्या. आणि त्यामुळं परत हे एकमेकीला मदत करणं आणि अधिकाधिक लायब्ररीत बसणं, वाचन करणं, याची म्हणजे यातनंच आमचे ग्रुप सगळे असायचे आणि अशा एकमेकीच्या विचारांची देवाणघेवाण. खरं तर मला म्हणजे वसतिगृहाच्या जीवनामधनंच एक अजून खूप शिकायला मिळालं. हां, खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या की समाजामध्ये कसं वावरायचं असतं काय. तर ते सगळं आम्ही त्या ठिकाणीच शिकलो. आणि उपक्रम म्हणजे अभ्यास करणं आणि लायब्ररीत जाणं. तेव्हा दूरदर्शन नुकतंच सुरू झालेलं होतं. दूरदर्शन नुकतं सुरू झालं, पण मी TV कधी पाहिलेला नव्हता. आमच्या BEd कॉलेजमध्ये TV होता, पण आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलला TV नव्हता. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन दूरदर्शन म्हणजे काय किंवा कसं असतं ते आम्ही बघायचो. आणि हेच फक्त वाचन वगैरे, अभ्यास असंच. आणि सगळ्या मैत्रिणींचे आमच्या ग्रुप होते. तुमचा नंतरच्या काळामध्ये तुम्ही जे अनेक उपक्रम राबवले किंवा अजूनही राबवता आहात, त्याच्यामध्ये तुमचा हळदी कुंकवाच्या उपक्रमाचा खूप चांगल्या रीतीने उल्लेख होतो आणि अनेक महिला त्याचं कौतुक करतात. काय वेगळेपण आहे त्याच्यामध्ये? माझं लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर डॉक्टर सुधीर तांबे हे जनरल सर्जन आहेत आणि संगमनेरला आम्ही प्रॅक्टिस चालू केली. आणि त्या ठिकाणी आम्ही त्या शहरामध्ये राहायला आल्यानंतर जिथं आम्ही राहत होतो तिथं तर तेव्हा माझी मुलं खूप छोटी होती, पण थोडीशी मुलं मोठी झाली. म्हणजे साधारण 35 वर्षापूर्वी माझी मुलं 5-6 वर्षाची झाल्यानंतर मी कॉलनीमध्ये काही ग्रुप केले. सावित्रीबाई फुले महिला मंडळ, अहिल्याबाई होळकर महिला मंडळ, त्याचप्रमाणे आपले म्हणजे सर्वांचं राजमाता जिजाऊ महिला मंडळ, असं वेगवेगळ्या कॉलनीमध्ये मी महिला मंडळ सगळे केले. जे आपल्या सगळ्या समाजाची जडणघडण करणाऱ्या महिलांची नावं, ती नावं दिली आणि असे 4-1 महिला मंडळ स्थापन केले. आणि मी स्वतः मग मला राजकारणाचं आमचे बंधू बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शहरात फिरण्याची संधी मला मिळाली. त्याने माझे पती डॉक्टर सुधीर तांबे हे सुद्धा नगर परिषदेला उभे राहिले. त्यांच्याही प्रचाराच्या निमित्ताने मला बाहेर जास्त पडण्याची संधी मिळाली. मुलंही जरा बरी मोठी झालेली होती आणि त्यामुळं मी या महिला मंडळाच्या माध्यमातून एक अशा भिशी टाईप मी कधी केलं नाही. तर त्या प्रत्येकीच आमची मीटिंग झाली की त्यात एक चिठ्ठी सगळ्यांना टाकायची. मग त्याच्यामध्ये जे समाजसुधारक होऊन गेले, अगदी राजामोहन राय असो, क्रांतीसूर्य महात्मा फुले असो, छत्रपती शाहू महाराज असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, जे जे आपल्याकडं सगळे होऊन गेले, माता रमाई, तर अशा चिठ्ठ्या टाकायच्या आणि त्या हलवायच्या आणि त्यातली एक चिठ्ठी उचलायची आणि त्याच्यावर प्रत्येकीने बोलायचं. हां, तोपर्यंत मला पण खूप भाषण नव्हतं येत. तर मग इतक्या म्हणजे छान वाटायचं सगळ्यांना. आणि मग थोडंसं चहा पाणी घ्यायचं, कधी नदीवर जायचं आणि अशा प्रकारे करता करता 25 वर्षापूर्वी मी बचत गट ऐकलं होतं आणि मग मी बचत गटांची स्थापना केली. साधारण तालुक्यामध्ये आणि शहरात 1200 बचत गट झाले. संपूर्ण मिळून जवळजवळ 3500 बचत गट तालुक्यामध्ये निर्माण केले. इतक्या महिला मला मिळाल्या. म्हणजे जी माझी संकल्पना होती महिला मंडळ करायची आणि त्यातनं मग आम्ही
जे हळदी कुंकू नाव आहे ते मी बंद केलं बर. आणि त्याला तिळगुळ समारंभ नाव दिलं बर. की जेणेकरून आपल्या समाजामधले ज्या विधवा असतात, परित्यक्ता असतात, त्यांचं जीवन हे अतिशय वाईट जीवन आहे. म्हणजे ग्रामीण भागात तर खूप वाईट आहे. तिला कुंकू लावायचं नाही, तिला बोलवायचं नाही. आणि म्हणून मी परित्यक्ता विधवा यांना सुद्धा आमंत्रण दिलं. आणि दुसरं म्हणजे वाण नाही द्यायचे मी कधी, ते प्लास्टिकचं काहीतरी आपण देतो वगैरे, त्याच्याऐवजी आम्ही विचारांचं वाण अशा प्रकारचं सुरू केलं. आणि मग एक महिलांना एकाच वेळेस बोलायचं, 6 ते 9 नाही, सर्व महिलांनी 6 वाजता या, इथे 4 वाजता या. असे वेगवेगळ्या शहरातले वेगवेगळे जे मंडळ होते आपले ग्रुप आणि बचत गट नंतर केले, त्यांचे आपण 50-50 जणींचे असे ग्रुपने आपण सगळं ठेवलं. आणि तिळगुळ समारंभ मात्र मी नाव द्यायलाच लावलं सर्वांना. आणि एकच वेळ देऊन प्रत्येक वेळ आरोग्याचे व्याख्यानं आणि समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे, आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे, किंवा आपल्या ज्या जुन्या अतिशय रूढी परंपरा काही चुकीच्या आहेत त्यांना फाटा देऊन आपण कसं जीवन जगलं पाहिजे याविषयी आपल्या तिथल्याच सगळ्या आमच्या ज्या कोणी व्याख्यात्या होत्या, माझ्याबरोबर माझ्या विचाराच्या ज्या होत्या त्यांचीच व्याख्यानं आम्ही ठेवायचो. थोडे ठेवायचे, 15-20 मिनिटाचे, कारण मग महिलांना फार व्याख्यान फार आवडत नाही, पण ते त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न आपण केला. आणि असं एक आगळं वेगळं तिळगुळ समारंभ आम्ही केले आणि अजूनही करतो आम्ही. म्हणजे वस्तू भेट देऊन हळदी कुंकू करण्यापेक्षा विचारांचा माणवसा त्यांना द्यायचा आणि त्यानिमित्ताने समाज प्रबोधन घडवून आणायचं, हे एक मोठं काम तुम्ही या उपक्रमातनं केलं. संगमनेर तालुका हा खरं तर दुष्काळी भाग सगळा तुमचा आणि पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, त्यामुळे खरं तर म्हणजे सगळीकडे रखरखाट हा काही वर्षांपूर्वी आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा बघितलेला आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही जी काही चळवळ ह्या महिलांच्या मदतीने उभारलेली आहेत त्याच्यामुळे इथल्या डोंगर दऱ्या आता हिरव्यागार दिसायला लागलेल्या आहेत. हे परिवर्तन कसं काय घडवून आणलं? तसं आम्ही ग्रामीण भागात राहत असल्यामुळे झाडांची आवड होतीच. आणि आमचे बंधू बाळासाहेब थोरात आणि माझे पती डॉक्टर सुधीर तांबे, आम्ही कुठं वास्तुशांती असली, आमचे बंधूंना तर म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून सवय होती की वास्तुशांती असली, कुणाकडे पूजा असली तर काही न्यायचं नाही, कपडे वगैरे नाही न्यायचे, रोपच गिफ्ट द्यायचे. हां, रोपच गिफ्ट द्यायचे. मग अगदी कढीपत्त्याचं रोप असो, लिंबूचं रोप असो, शेवग्याचं रोप असो, शेवग्याच्या झाडाचं की जे आपल्याला योग्य आहे आपल्या वस्तीवर लावण्यासाठी, असं. तर तशी मला ती थोडीशी आवड होती. आणि मग त्यातनं खरं तर हा डोंगरी तालुका आहे. हा डोंगरी आहे, इथं मुली कोणी देत नव्हते, म्हणजे आजूबाजूच्या तालुक्यातल्या मुली संगमनेर तालुक्यात देत नव्हते, कारण आम्हाला डोंगरी म्हणायचे, हे डोंगरी आहे डोंगरी आहे. आणि तसं पाणी आमच्या भागात फारसं फिरलेलं नव्हतं, त्यामुळं तो भाग तसा दुष्काळीच होता. पण माझ्या वडिलांनी खूप म्हणजे लढा दिला, आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि 20% पाणी नदीतनं उचलण्याचं एक मोठं काम त्यांनी केलं. नंतर आमच्या बंधूंनी त्याच्यानंतर निळवंडे धरण हे प्रवरा नदीच्या पूर्वेला बांधलं, प्रवरेवर असते. आणि त्यातनं एक समृद्धी, खूप समृद्धी आली की आता सगळे म्हणतात की मुलगी इथंच द्यायची असं. आता हा गमतीचा भाग सोडला तर मला वाचनाची खूप आवड आहे. माझं आमच्या मैत्रिणींचं वाचन मंडळ आहे गेल्या जवळजवळ 22-23 वर्षापासून. आणि मग ते रेग्युलर आमचं चालू असतं. आधी 27 जणी होत्या, पण काही वयोवृद्ध झाल्या आणि काही नवीन आम्ही घेतल्या. तर असं ते आहे. इतकं पुस्तक वाचण्याची आवड आम्हाला होती आणि एकमेकीला सांगायचं असं. तर आम्ही एका वेळेस जवळजवळ 22 पुस्तकं एकमेकीला सांगत असतो वाचलेली. म्हणजे कसं काय उपक्रम कसा चालतो? ह्या वाचन मंडळात काय काय करतात? वाचन मंडळामध्ये आम्ही एक पुस्तक घेतो, म्हणजे वर्षातनं पहिला शनिवार आणि तिसरा शनिवार संध्याकाळी 5 ते 7 घड्याळच्या काट्यावर चालू होणार वाचन मंडळ. अजिबात कुणासाठी थांबणार नाही, काहीच नाही. आणि मग त्यावेळेस एक मुक्त असतं, एक शनिवार मुक्त असतं, पहिला शनिवार मुक्त. मग जे वाचलेलं पुस्तक असेल त्याची थोडक्यात माहिती द्यायची, 3-4 मिनिटामध्ये संक्षिप्त माहिती त्या पुस्तकाची द्यायची. आणि नंतर जो तिसरा असतो तेव्हा मात्र एकच पुस्तक ठरवलेलं असतं. आम्ही पहिलं लक्ष्मीबाई टिळकांचं घेतलं होतं, परत श्यामच्या स्मृती चित्रे घेतलं, श्यामची आई घेतलं. आणि मग अशी एक एक पुस्तक की जी जगामध्ये खूप लोकप्रिय पुस्तक आहेत ती पुस्तकं आम्ही निवडीत गेलो. आणि खूप जाड मोठी नाही घेतली सुरुवातीला, अशी छोटी घेऊन त्याचं छान वाचन करून आणि मग एकाच वेळेस सगळ्यांनी वाचून यायचं आणि एकाच वेळेस बोलायचं. मग प्रत्येकीचे मुद्दे वेगळे असतात
मग असं आम्हाला खूप म्हणजे आता इतक्या वर्षात इतकी पुस्तकं वाचून झाली सगळ्या मैत्रिणींमुळे आणि आपोआप वैचारिक देवाणघेवाण वाढते. तर मग मला वाचनाची खूप आवड. तर माझा भाचा आमदार होता, आमदार राजीव राजळे पाथर्डीचा, आपल्या अहिल्याबाई नगर येथे. तर त्या ठिकाणी त्यांच्या घरी गेले एकदा मी, तर खूप पुस्तकाचा गठ्ठा होता. मी म्हटलं हे काय आहे? तर आमच्या सुनबाई आता आमदार मोनिका राजे त्या म्हटले की तुमच्या लेकाला फार आवडतात ती पुस्तकं, वाटतात ते. मी म्हटलं मी एक नेऊ का? आणि म्हणून मी येताना तिथून जिल्ह्याचं ठिकाणी आमचं ते अहिल्यानगर, तिथून संगमनेरला येताना 1-1.5 तासामध्ये पुस्तिका होती 35 पानाची, ती वाचली. आणि मी इतकी भारावून गेले मी की झाड लावणारा माणूस ही पुस्तिका होती ती. फ्रान्समधली एक आल्प्स पर्वतामधली ती कथा होती आणि ती वाचली मी. माधुरी पुरंदरेंनी तिचं हे केलेलं होतं, मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं. वाचलं आणि मी येताना 2दा वाचली ती. आणि मला असं झालं, मग माझे पती डॉक्टर सुधीर तांबेंना मी वाचायला दिली. नंतर माझे वडील तेव्हा 82 वर्षाचे झालेले होते, भाऊसाहेब थोरात, आणि ते फारसे फिरत नव्हते. तर मग मी त्यांच्याकडे पुस्तक घेऊन गेले, तर ते पुस्तक वाचून मुद्दे काढत होते. एक होते कारवरचे. म्हटलं दादा तुम्ही एक होता कारवर किती वेळेस वाचलेले? पण ते म्हणे हल्ली मला साल आणि नावं आठवत नाही ना, मी पाठ करतोय असं मला म्हटलं थांबा हे पुस्तक आधी वाचा, झाड लावणारा माणूस. आणि त्यांनी खरंच अर्ध्या तासात वाचलं. ते छोटीशी पुस्तिका अर्ध्या तासात वाचली. आम्हाला सांगितलं तुम्ही लगेच, आम्हाला फोन आला वाचून झाल्यावर, माझ्या डोक्यात पुस्तक वाचून चमक आलेली आहे, तुम्ही लगेच या सर्वजण. आणि सगळे म्हणजे कारखान्याचे चेअरमन सर्वांना, MD आमचे डॉक्टर सुधीर तांबे आमचे बंधू, सर्वांना त्यांनी बोलावून घेतलं, सांगितलं की आपल्याला संगमनेर तालुक्यामध्ये 1 कोटी झाडं लावायची. आम्ही म्हटलं इतके डोंगर आहे आपल्या तालुक्यामध्ये, घळ्या डोंगर आणि ढग्या डोंगर, 250 डोंगरांना वेगवेगळी नाव आहे आणि 200 दऱ्या आहेत तिथं. इतकं असतं खरं तर. मैत्रिणींनो, दुर्गाताईंच्या वृक्ष लागवड अभियानाविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. दुर्गाताई तांबे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. दुर्गाताई, तुमच्या वृक्ष लागवड अभियानाची सुरुवात कशी झाली याच्याविषयी तुम्ही सांगताय, तर ते पुढे सांगा ना. माझे वडील भाऊसाहेब थोरात यांनी झाड लावणारा माणूस पुस्तक वाचलं आणि त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की माझ्या डोक्यात चमक आलेली आहे, संगमनेर तालुक्याच्या सर्व डोंगर दऱ्यांमध्ये आपल्याला 1 कोटी झाडं लावायची. आम्ही सगळे घाबरलो, 1 कोटी झाडं कसं शक्य आहे? आपण म्हणतो 1 मूल 1 झाड, 1 तरी झाड लावूया. 1 कोटी म्हणजे किती मोठी संख्या यामध्ये झाली. परंतु वडिलांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेला होता. त्यांनी कागद पेन घेतला आणि लगेच ते तालुक्याचे 8 भाग केले. ह्या भाग असा, तो भाग तसा, समुद्र सपाटीपासून उंची अशी, ही उपनद्या अशा, ओढे असे वाहत आहेत, सगळं त्यांचं पाठ होतं. त्यांनी खूप छान असा प्लॅन केला आणि त्यांनी त्या आपल्या उपक्रमाला दंडकारण्य अभियान असं नाव दिलं. की ज्या रामाच्या काळामध्ये राम जेव्हा वनवासाला होता तेव्हा दंडकारण्य होतं अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतातल्या, तर ते आता नाही आहे. परंतु आपला तालुका आपण छान दंडकारण्य अभियान दंडकारण्यासारखा बनवूया असं त्यांनी ठरवलं. आणि जे सगळे कामाला लागले, मग मीटिंग घेतल्या आणि त्याच्यामध्ये पुस्तक असं आहे झाड लावणारा माणूस, की फ्रान्समधली ही कथा आहे. आणि आल्प्स पर्वतामध्ये एक मेंढपाळ राहत होता आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो, तरुण मुलाचा मृत्यू होतो आणि तो खूप दुःखी होतो. आणि अशी परदेशामधली दुःखी माणसं जी असतात ती काहीतरी वेगळं काम करतात. जसे आपल्याकडे खेड्यामध्ये माणूस दुःखी झाला की तो गावातल्या पारावर जाऊन बसतो, गप्पा मारतो, मन रमवतो, किंवा शहर असलं तर कुठे बाकावर जाऊन बसतो, गार्डनला जाऊन बसतो. तर ती अशी तिकडची परदेशातली माणसं युरोपमधली तिकडे असं करतात. आणि त्यामुळं त्यांनी ठरवलं, मेंढपाळ बुफिओ नाव त्याचं आहे, त्यांनी ठरवलं की नाही, मला आल्प्स पर्वत हिरवागार करायचा. लोकांनी सगळी झाडं तोडली, ओकीबोकी झाली, ओढे कोरडे पडले, लोक गावं सोडून गेले, दुष्काळ पडला, मधमाशा गेल्या, पक्षी गेले, आता मला परत उभं करायचं असं तो म्हटला. त्याचं वय होतं 55. आता 20-22 वर्षाच्या मुलांना 55 वर्षाचा माणूस म्हणजे म्हाताराच वाटतो. बरेच जण म्हणले म्हाताऱ्याच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाले दिसतो. परंतु त्यांनी आल्प्स पर्वताच्या एका दरीमध्ये तो राहायला गेला. ते गाव सोडून लोक गेले होते. एका घरामध्ये तो राहू लागला एकटाच.
मग स्वतःचं खाणं पिणं तो स्वतः करू लागला. त्याच्याकडे मेंढ्या होत्या, एक कुत्रा होता आणि भला उंचापुरा होता तो मेंढपाळ, खूप उंचापुरा होता आणि डोक्यावर तो अशी गोल असं कापड गुंडाळायचा, कधी हॅट घालायचा आणि असं त्यांनी ते काम सुरू केलं. तर त्यांनी सफेदी नावाच्या बिया ह्या तो मिळवायचा आणि सफेदीची झाडं तो त्यामध्ये लावायचा आणि ती लावता लावता अखंड त्यांनी म्हणजे 55 वर्षापासून तर 85 वर्षाचा होईपर्यंत त्यांनी हे काम सोडलं नाही. 5 फुटावर 10 फुटावर रोज ते करायचं, रोज ते करायचा. नंतर त्या मेंढ्या खातात म्हणून त्यांनी त्या मेंढ्या पण नंतर कमी केल्या. फक्त कुत्रा आणि तो आणि ती काठी, असं फार सुंदर वर्णन आहे त्या पुस्तकामध्ये झाड लावणारा माणूस. आणि मग त्यांनी ते काम केलं आणि नंतर सरकारला कळालं की असं असं काम इकडं झालेलं आहे, मोठं जंगल उभं राहिलं. पण ते कोणी केलं, काय केलं, कोणाला माहीत नव्हतं. ताबडतोब मंत्री आले, कलेक्टर आले, लाल दिव्याच्या गाड्या आल्या, सगळे सायरन वाजत होते आणि हा मात्र मूकपणे ते सगळं बघत होता. ते बघितलं, तिथं सिक्युरिटी ठेवले गेले आणि याचं खूप वय झालं होतं, 85 वय, थंडी खूप असते. आणि एक दिवस हा शेकत होता, दाखवलंय आणि त्याला तो सिक्युरिटी म्हणतो, ए म्हाताऱ्या इथं शेकायचं नाही, जंगल पेटल ना. तरी सुद्धा तो म्हटला नाही की हे जंगल मी निर्माण केलेलं आहे. आणि तर त्याला 30 वर्ष मिळाले. पण माझ्या वडिलांचं वय 82 होतं. ते आम्हाला म्हटले की मला किती वर्ष मिळतील माहीत नाही, याच्यानंतर मला किती बोनस लाईफ मिळेल माहीत नाही. आणि त्यांनी ते काम इतकं जोरात सुरू केलं की गावोगाव विद्यार्थी, महिला, आम्ही ट्रकने जायचो, टेम्पो भरून भरून डोंगरावर बिया लावण्यासाठी. मग वडिलांनी आव्हान केलं. ती तारीख होती 28 मे 2005. आव्हान केलं, बिया द्या, बिया द्या, बिया लावायच्या. लोक म्हणले आंबे खाल्ले बिया फेकल्या, जांभळं खाल्ले बिया फेकल्या, करवंद खाल्ले बिया, बिया ठेवत नाही आपण. तर काही बिया मिळाल्या नाही, परंतु लिंबोळ्या म्हणजे कडुलिंब त्याचं आव्हान केलं. ते पिकलेल्या होत्या आणि खूप ग्रामीण भागातनं गोण्याच्या गोण्या लिंबोळ्या आपल्याला आणून दिल्या. तरी पण त्या पुरेशा नव्हत्या आणि म्हणून अजून काही विकत आपण MP मधनं वगैरे बिया मागवल्या आणि असे 4 कोटी बिया आपण त्याच्या पुड्या केल्या. त्याच्यावर कुठलं बिया आहे, त्याच्यावर नाव आणि किती संख्या आहे, कमरेला पिवळ्या पट्ट्या केल्या त्या बिया ठेवायला, कप्पे केले, छोट्याशा पहार केल्या. पहार म्हणजे एक पोकळ असतं आणि त्याला खाली त्रिकोणी छिद्र, म्हणजे ते छिद्र असतं त्याला, आणि वरून बी सोडलं की इतकं उकरलं जाणार, त्यात बी पडणार. पहार काढली की फक्त बी पडणार, एवढंच वरून माती येणार. जर खोल गेलं बी तर रुजणार नाही. मग अशा प्रकारचं ते सगळं वडिलांनी तयार केलं. आम्हाला ड्रेस कोड, पिवळ्या रंगाची साडी, पुरुषांना शक्य असेल तर पिवळं काही घालू शकले तर ते, गळ्यामध्ये आम्हाला पिवळं कापड, ज्याची त्यांनी भाकरी बांधून आणायची, पाणी आणायचं, जेवण काही कुणाला मिळणार नाही, स्वतःच्या भाकरी स्वतः बांधून आणायच्या. आणि असं आमच्या वडिलांनी 82, 83, 84 जवळजवळ 3 वर्ष सलग काम केलं. एक दिवस ते आमच्या इथं चंदनापुरीचं फार मोठं तामकाडा म्हणून आहे डोंगर, आणि ते चढत दुपारचं आम्ही ते चाललो होतं, तर त्यांना ताप आला आणि ते आजारी पडले आणि त्यानंतर ते गेले. पण ते काम अखंड 20 वर्ष आम्ही या ठिकाणी, 19 वर्ष झाले आता आम्ही करतोय. आता 1 कोटी झाडं तर सगळे लावून झाले, 30 कोटी बिया आपण लावल्या. आता बरेचसे डोंगर आपण हिरवेगार केले. आता सप्तशृंगीचा गड सुद्धा आपण दंडकारण्य अभियानमधून घेतला. एवढी सुंदर आपली देवी, पण तिथंही डोंगरावर झाडं राहिले नाही. तर आपलं मग त्यामुळं काय झालं, 19 वर्षामध्ये आपलं वन खातं, सामाजिक वनीकरण आणि विविध म्हणजे ग्रामपंचायत, सगळे स्कूल, शाळा, मुलं, विद्यार्थी, एक अशी मोठी लोक चळवळ झाली. आणि माझे पती डॉक्टर सुधीर तांबे यांनी जय हिंद लोक चळवळ जी सुरू केलेली होती, त्याच्या माध्यमातूनच वडिलांनी सांगितलं की जय हिंद लोक चळवळच्या माध्यमातून हे कार्य अखंड चालत राहील. आणि अशा प्रकारे ते काम आजही चालू आहे. आणि बरेचसे डोंगर हिरवेगार केले. वृक्षतोड लोक करतातच, थोडी चराई बंदी फारशी नाही आहे, तरीसुद्धा हे काम अखंडपणे चालू आहे. आणि असा तालुका सगळा हिरवागार, दऱ्या, डोंगर, गावं अशा प्रकारची झालेली. मग ह्याच्यामध्ये महिलांचाही सुरुवातीपासून सहभाग महिलांचा हो. आणि मग जय हिंद चळवळ जी होती ती मुळात काय होती? जय हिंद चळवळ कशासाठी म्हणजे सुरू केली होती? माझे पती डॉक्टर सुधीर तांबे यांचं शिक्षण BJ मेडिकलमध्ये स्कॉलरशिपवरच MS जनरल सर्जन झाले. ते पण ग्रामीण शेतकऱ्याचाच मुलगा, पण त्यांना असं सामाजिक कामाची खूपच आवड आणि पुरोगामी वेगळे विचार अशी खूप आवड होती. आणि त्यातनं त्यांनी आपला समाज
जो ग्रामीण भागातला जो समाज आहे, थोडंसं काही अज्ञान आहे, काही रूढी परंपरा चुकीच्या आहेत, तर एक समाज निरोगी व्हावा, निकोप आणि निरोगी समाज व्हावा यासाठीची ती खरं तर चळवळ आहे. आणि या चळवळीच्या माध्यमातून स्त्रियांना आरोग्याचे अनेक व्याख्यानं, परत तरुणांना अनेक व्याख्यानं की आर्थिक नियोजन कसं असावं, आपलं शेतीचे समजा पैसे येतात तर ते कशा प्रकारचे आपण वापरावेत, याचं वेगवेगळ्या प्रकारचं आरोग्याचे आणि सर्व प्रकारचं एक लहान मुलांपासून शिक्षण. आता खूप काल 3 दिवस मोठा कला महोत्सव झाला, बाल कला महोत्सव. त्यामध्ये 7,500 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्या ठिकाणी मुलांना 3 कला वेगवेगळ्या कला छोटे छोटे ग्रुप करून त्या ठिकाणी शिकवल्या. खूप आनंद मुलांनी घेतला आणि त्यातनं असं सतत घडवणं विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, सर्वांना चांगले शेती करणाऱ्यांना पुरस्कार दिले, चांगलं सोशल काम करणाऱ्यांना पुरस्कार दिले आणि ग्लोबल कॉन्फरन्स सुद्धा आपण कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन सुरू केली. तर ती ग्लोबल कॉन्फरन्सला सुद्धा मोठे मोठे अगदी जगातले अनेक जे सामाजिक काम करणारे ते सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले. अनेक ग्लोबल प्रकारचं म्हणजे संपूर्ण ते सुद्धा काम या ठिकाणी, म्हणजे जागतिक पातळीवर काय चाललंय त्या सगळ्याशी आपल्या गावातली माणसाही जोडली जावीत या दृष्टीने प्रयत्न आणि वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवरती सर्व वयोगटातल्या लोकांना मार्गदर्शन होईल अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवत आहात. मैत्रिणींनो, दुर्गाताई आपल्याला त्यांच्या वाटचालीविषयी सांगतायत, पण पुढचं ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जय हिंद चळवळीच्या माध्यमातून तुम्ही जय हिंद महिला मंचही सुरू केला. त्याच्यातनं काय काय उपक्रम करता आहात? त्यातून मग महिला बचत गट जे सुरू केले ते जय हिंद महिला मंचच्या माध्यमातूनच सुरू केले. आणि मग स्त्रियांना एक सबलीकरण, महिलांचं जे सबलीकरण हा विषय आहे तो जवळजवळ 25 वर्षापासून याच्या माध्यमातूनच या ठिकाणी मी करत असते. त्यातनं महिलांना आरोग्याचे अनेक टिप्स, त्यामध्ये अनेक व्याख्यानं, 50 महिला असो 40 असो अशा महिलांना वेगवेगळी व्याख्यानं. खरं तर आमच्याकडं अनेक रूढी परंपरा ग्रामीण भागामध्ये असतात, त्याचं एक प्रशिक्षण की तुम्ही आमच्याकडं बाळ झालं की बघायला खूप जण जातात, 20-25 महिला जातात आणि मग तिथं ते बाळाला काहीतरी सोन्याचं कपडे असं ते देतात, खारी खोबरं इतकं देतात. आता तर काही देणं शक्य नाही, आता सोनं किती महाग झालं. परंतु महिलांना मी सांगायचे की ते देऊ नका, आपल्या घरी बाळ आल्यावर आपण बघा, त्यांचं ज्या आजी झाल्या त्या बघायला जातील आणि तेवढंच, कारण त्या मुलीच्या वडिलांचं लग्नाचं कर्ज फिटत नाही, तोच एवढ्या जणी बघायला गेलं साड्या घ्याव्या लागतात असं सांगत होते. आणि एक तर बाळाचा विमा उतरवा, त्याच्याविषयी आम्ही खूप सांगितलं. आरोग्याचा आपला हेल्थचा सुद्धा विमा महिलांनी उतरवला पाहिजे, तो कसा उतरवला पाहिजे, काय उतरवला पाहिजे याचं पण प्रशिक्षण आम्ही खूप दिलं. मुख्य म्हणजे बँकेमध्ये महिला जात नव्हत्या आणि बँकेमध्ये त्यांचे खाते नव्हते. बचत गटाच्या माध्यमातून इतक्या हुशार झाल्या बँकिंगमध्ये, ती फार शिकलेली असो नसो बँकेचे सगळे व्यवहार त्यांना समजायला लागले. आणि खरं तर बचत गट म्हणजे महिलांसाठी चालवलेली छोटीशी बँक असते. मग तिला त्यातनं काही गोष्टींसाठी मुलाचं फी भरायची आहे किंवा काही आजाराचं काही झालं तर असं कर्ज त्यातनं तातडीचं एटीएम सारखं कर्ज महिला एकमेकीला त्यातनं देत असतात. 20 महिलांचं एक बचत गट, आता आम्ही 10 महिलांचे बचत गट करतोय. आणि असं संपूर्ण काम, मग त्यांना शिवणाचे प्रशिक्षण दिले गेले, त्यांना अनेक पदार्थ कसे करून, म्हणजे अगदी राजगिऱ्याचे लाडू, त्याचं तर आमच्या आता काही मैत्रिणी इतके राजगिऱ्याचे लाडू करून विकतात आणि बऱ्याचशा स्वतःचं वैयक्तिक मसाले बनवतात, बऱ्याच खूप गोष्टी बनवतात. आता काही आमच्या बचत गटाच्या महिला नथ बनवतात. आता खूप नथ, म्हणजे मला पण खूप नथ आवडते नेहमी, तर नथची खूप फॅशन असते, वेगवेगळ्या आल्यात आता, तर तशा त्या बनवतात. परत आम्ही कचऱ्यापासून ते कोळशे बनवायचं शिकवलं होतं. परत आम्ही सोलरच्या टॉर्च त्यांना शिकवल्या होत्या, त्याचं मार्केटिंग पण आम्ही केलं होतं. असं वेगवेगळं व्यवसाय त्यातनं निश्चितपणे केले. काजूचा पण व्यवसाय त्यातनं सुरू केला होता. परंतु वैयक्तिक जास्त व्यवसाय महिलांनी सुरू केले. काही महिलांनी अगदी ट्रॅक्टर, नांगर
असं सुद्धा घेऊन ते सुद्धा सुरू केलं होतं. आणि हा शेतीचं आणि त्यातनंच दुसरं म्हणजे रेशनचं दुकान हे सुद्धा महिलांनी त्या ठिकाणी सुरू केलं आणि एक स्वावलंबी झाल्या. काटकसर कशी करावी, बचत कशी, खरं तर हे ज्ञान आहे ना, सगळं ज्ञान येतं पण काटकसर बचत ही लहानपणापासून शिकवायला पाहिजे, ती शिकवली जात नाही आणि त्यामुळे जेव्हा वय वाढत जातं त्यावेळेस कुठलेच पैसे शिल्लक नसतात असं होतं. तर हे सुद्धा त्या माध्यमातनं चांगलं शिकायला मिळालं आणि खूप विचारांची देवाणघेवाण आणि घड्याच्या काट्यावरच मीटिंग असतात त्या पण. हां, सगळ्यांनी खालीच बसायचं, अध्यक्ष असो कोणी असो सगळ्यांनी एकसारखं खालीच गोल करून बसायचं असं आहे. आताही बचत गट आमचे भरपूर बचत गट चालू आहे पण कोरोनाच्या काळामध्ये थोडेसे कमी झाले होते. तर असं एक आर्थिक त्यांना उंचावण्यासाठी आणि स्वतःचं एक सबलीकरण, स्वतःच्या आर्थिक नियोजनासाठी एक चांगलं प्रशिक्षण आम्ही त्यांना देत असतो. तुम्ही स्वतः पण मला वाटतं व्याख्यानांच्या बाबतीत खूपच आघाडी उघडलेली होती तुमच्या परदेश दौऱ्यानंतर, त्याच्याविषयी थोडंसं सांगा ना. आम्ही साधारण 22 वर्षापूर्वी आमच्या लग्नाला 25 वर्ष होत आले म्हणून आम्हाला जायचं होतं कुठेतरी फिरायला आणि मी तोपर्यंत विमानात बसलेले नव्हते. मी फार मोठ्या माणसाची मुलगी पण तोपर्यंत आमच्या वडिलांचं थोडं काटकसर बचत आणि शिस्त होती. तर मग युरोपला आम्ही गेलो होतो, साधारण 1 महिनाभर आम्ही युरोपला गेलो. तर मग ते विमानात कसं असतं, कसं जायचं आणि मग हे सगळी व्याख्यानं आणि मला थोडीशी कला माझ्या वडिलांमधनं आलेली आहे की बोलण्याची कला आहे मला थोडीशी. तर मग मी तिकडे गेल्यानंतर शेती बघितली, शाळा बघितल्या, हॉस्पिटल बघितले आणि आम्ही म्हणजे फिरताना आम्ही बाकी पण सगळं बघत होतो. म्हणजे प्रेक्षणीय स्थळं ठीक आहेत पण बाकी तिथलं जीवन कसं आहे तिथलं ते बघत होतो आम्ही. तेव्हा जवळजवळ 11 देश पाहिले आणि प्रत्येक देशातल्या एक कुटुंबामध्ये आम्ही जाऊन राहिलो आणि त्यामुळे मला तिथली कुटुंब व्यवस्था सुद्धा कळाली की अगदी टॉयलेट असलं तर तिथं लायब्ररी असते छोटीशी. परत फार भांडी घासत नाही महिला, म्हणजे भांडी घासायचीच नसतात त्यांना, घरात भांडीच नसतात, अगदी बेसिनवरनंच पाणी भरतात आणि ते आपल्याकडं माठ आणि हंडान तो घासान. आमच्याकडं तर लग्नामध्ये एक मुलीला 15 हंडे येतात आणि टिपं 20 टिपं येतात, प्रत्येक जण आणतं आणि घासून सगळ्यांची मनगट जातात, घासणं पायीचं सगळा वेळ जातो. त्यांचं ते धुण्याची पद्धत, वॉशिंग मशीन, त्या आठवड्यातनं एकदाच सगळं धुणं धुतात आणि घर जे साफ करतात त्या आठवड्यातनं एकदाच व्हॅक्यूम क्लिनरनी वगैरे साफ करतात. तर या सगळ्या गोष्टी मी बघितल्या. तिथली शेतकरी महिला, तो शेतकरी पुरुष, त्यांचं जीवनमान, ती शेतकरी महिला कशी असते, किती काम करते, म्हणजे एवढे मोठे ट्रॅक्टर ती चालवते आणि शेतामध्ये मदतीला फारसं कोणी नसतं कारण मुलं 18 वर्षाचे झाले की सोडून जातात आणि मजूर तिथं मिळत नाही. मग असं ज्यांना शेती करायची आहे तर ते तिथं मुलं प्रशिक्षण घ्यायला येतात आणि त्यांना थोडंसं ते हे देतात, पॉकेट मनी देतात. तर बाकी ती महिला आणि पुरुष इतके थकलेले, आपल्या भारतीय शेतकऱ्यासारखेच खूप थकलेले हात का, तसं ते वर्णन मी म्हणजे मला येतं ते तर मी सगळं ते करायची ना, की आपण किती भांडे घासत बसतो, आपण किती धुणं धुत बसतो, रोज 2-2 बादल्या धुणं, रोज 2दा घर झाडतो, कचरा निघतोचे, स्वयंपाक करतच नाही. आठवड्यातनं एकदा परदेशामध्ये फक्त विकत आणतात सगळं रेडीमेड फूड आणि मायक्रोवेव्हमध्ये घालतात, गरम करून खातात, अगदी काहीच थोडंसं गरम करतात. इथं म्हणजे कुणी म्हणतं मला बाजरीची भाकरी कर, कुणी म्हणतं ज्वारीची खाईल, कुणी म्हणतं ही भाजी खाईल, कुणी म्हणतं ती भाजी खाईल. खूप महिला दमून जातात आणि त्याचं मी व्याख्यानं खूप दिले, म्हणजे अगदी बारामती तिकडं, धुळे तिकडं, सगळीकडे दिले. म्हणजे आपल्या जीवन पद्धतींमधला जो फरक आहे आणि त्याच्यामधनं थोडंफार काय आपण घेऊ शकत असू, तर या दृष्टीने तुम्ही महिलांना सजग करण्याचा प्रयत्न या सगळ्यामधनं केला असं मला वाटतं. तुम्हाला स्वतःला लोकसाहित्याची पण खूप आवड आहे मला वाटतं आणि म्हणजे तुम्ही हा छंद लहानपणापासून जोपासलेला आहे. तुम्ही स्वतः काही पारंपरिक ओव्यांचं संकलन वगैरे पण केलेलं आहे. त्याच्याविषयी थोडं सांगा ना, की हा छंद कसा काय वाढीला लागला आणि पुढे म्हणजे तुम्हाला पुस्तक वगैरे करावं असं कसं काय वाटलं? ग्रामीणच टच असल्यामुळे मला ते लग्न असलं की जात्यावर ओव्या म्हणतात आणि त्या ओव्या आता जशा वयोवृद्ध महिला खूप म्हणतात, पण ज्या तरुण आहेत, शिकलेल्या आहेत त्या महिला फारशा कधी म्हणत नाही. म्हणून मी कुठं गेले हळद दळायला वगैरे किंवा त्या पुऱ्या लाटतात आमच्याकडं, हळद दळतात, बांगड्या भरतात, मेहंदी काढतात असं,
तर तिथं गेले की मी त्या ओव्या म्हणायच्या ना इतक्या अर्थपूर्ण की आजच्या जीवनाला जर मुलीला ह्या ओव्या कळाल्या म्हणजे इतकं सुंदर नात्याची गुंफण, मुलांचं आईचं नातं, आई कशी असते. तर अशा प्रकारचं एक ते ऐकायचे आणि मग मी लिहून काढायचे ते आणि एक वही केली होती. मग आता वडिलांचं वय वाढल्यानंतर मी एकदा गेले आणि वडिलांना मी ते ओव्या वाचून दाखवल्या. म्हणून ते म्हटलं अगं ताई तू पुस्तक छाप. आणि मग मला ते हे झालं. मी साधारण 16-17 वर्षापूर्वी पहिलं आवृत्ती त्याची मी काढली आणि आता ही माझी 6वी आवृत्ती ही आहे. अरे वा. 6वी आवृत्ती आहे ही मीच आहे. ही माझी धाकटी जाऊबाई आम्ही दळतोय असं हे काढलं. तर खूप खूप सुंदर सुंदर ओव्या त्याच्यामध्ये आहे की चौघी आम्ही बहिणी एकच भाऊ राया, झाकुनी गेल्या मोगऱ्या खाली काया. बहीण भावंडांची माया अंतर काळजाची, पिकल सीताफळ त्याला गोडाई साखरेची. माहेरीच्या देवा नाही तुला मी विसरत, पाठीच्या बंधूचा वेल जाऊ दे पसरत. माझ्या या आयुष्याची देवा आखुड घाल दोरी, माझ्या हौशी बांधवाला माझ्या घाल 100 पुरी. अरे वा. खूप सुंदर खूप सुंदर अशा सर्व प्रकारच्या ओव्या त्याच्यामध्ये. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्ही आता लोकसाहित्याच्या तुमच्या ह्या आवडीविषयी आणि हा छंद तुम्ही पुस्तक रूपाने कसा जोपासला त्याच्याविषयी आम्हाला सांगितलं. आता महिला सक्षमीकरण या दृष्टीने सुरू झालेलं तुमचं जे काम आहे, आता बरीच 4-1 दशकं झाली तुम्ही हे सगळं काम करता आहात. आजच्या काळामध्ये या विषयाबद्दल खूप सजगता निर्माण झालेली आहे, जाणीव जागृती निर्माण झालेली आहे. सरकारी पातळीवर सुद्धा किंवा इतर स्वयंसेवी संस्था संघटनांकडून सुद्धा असे प्रयत्न सातत्याने होत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, आजच्या काळामध्ये खरंच महिला सक्षमीकरण झालेलं आहे का? महिला सक्षम झालेल्या आहेत का? किंवा जे काही वर्षांपूर्वीचं चित्र होतं ते बदलताना दिसतंय, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या क्षमता महिलांच्या विकसित झाल्यात का? त्यांना वाव मिळतो आहे का? आता शहरी भागातलं आणि ग्रामीण भागातलं चित्र हे यामध्ये वेगळं असू शकतं. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल? आता आपण सांगितलं की सर्व सक्षमीकरणाचं काम करतायत, परंतु म्हणजे मला अजूनही असं वाटतं की इतक्या सक्षम महिला झालेल्या नाही आहे. इतकं जे स्वातंत्र्य त्यांना महिलांना मिळालेलं आहे त्याचं पूर्ण म्हणजे त्याचा उपयोग करू शकत नाही. आणि त्यामुळे जितक्या अजून सक्षम म्हणजे जशी जॉब करणारी महिला असते, आता तिचे प्रश्न वेगळे असतात, सगळ्यांचेच काही ना काही प्रश्न असतात. आणि तशी पुरुषप्रधान संस्कृती आपल्याकडे आहे आणि अजून महिला अधिक सक्षम खरं तर झाल्या पाहिजे. आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम महिला अजून झाल्या पाहिजे. त्यासाठी अजून खूप काम करायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की मुली लहान आहे तोच त्यांच्यावर एक ह्या गोष्टींचं आपण हेच केलं. आपण सारखं मुलीला म्हणतो तू इकडे जाऊ नको. आता तर मुलींना इतके धोके निर्माण झाले छोट्या छोट्या मुलींना. त्यामुळे आपण सारखं त्यांना बंधन म्हणजे परत मला भीती वाटते की हे जर आपल्याला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं परत पारतंत्र्यात जाऊ की काय, अशी भीती कधी कधी मनाला हे होते. परंतु तरी सुद्धा मुलींना लहानपणापासून अगदी आर्थिक नियोजन असो, सगळं शिक्षण असो, वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक शिक्षण असो, त्यामध्ये सुद्धा घेतल्या पाहिजे. अगदी 5व्या वर्षापासून अगदी त्यांना तशाच प्रकारचं शिक्षण मिळालं तर पुढं तो पगडा त्यांच्यावर निश्चितपणे, जेव्हा ती एक महिला होती, एक विद्यार्थिनी असते, मग महिला होते, तर ती तशा प्रकारचं वातावरण ठेवू शकते. आणि शिवाय तिला सासरी गेल्यावर पण कसं वागायचं याचं पण तिला निश्चितपणे त्याचं सुद्धा ज्ञान दिलं गेलं पाहिजे. हल्ली कसं झालं मी आणि माझं, त्यामुळं आईचा फोन सारखा मुलीला सासरी जातो, थोड्या वेळाने जातो, तू जेवली का, तू बसली का, असं ते सगळं होतं. आणि मग त्यामुळे इतकं डिस्टर्ब होतं सगळं फॅमिली. पूर्वी फोनच नव्हते, मुलगी गेली सासरी म्हणजे गेली, ती व्यवस्थितपणे आपल्या कुटुंबाची समरस होऊन जायची. म्हणजे मुलींची जडणघडण करतानाच त्यांची स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जडणघडण करायला पाहिजे. आपण मुलांना वेगळ्या पद्धतीने वाढवतो, मुलींना वेगळ्या पद्धतीने वाढवतो. तो भेद आता ह्याच्यामध्ये राहता कामा नये असं मला वाटतं तुम्हाला म्हणायचंय. इतकी वर्ष तुम्ही आता हे बदलता समाज बघता आहात, त्यातनं तुमची जी काही मतं ह्या सगळ्यात निर्माण झालेली आहेत तीही तुम्ही मोकळेपणाने सांगितलीत. आपल्या मैत्रिणींना या निमित्ताने काय संदेश द्याल? आपले जे समाजसुधारक होऊन गेले त्यांनी चांगलं शिक्षण मिळावं मुलींना म्हणून सतत प्रयत्न केला.
परंतु तरीसुद्धा समाजामध्ये डोळसपणे जगलं पाहिजे असं मला वाटतं. अरे समाजात काय चाललेलं आहे, कुठले प्रश्न आहेत. आपलं असं असतं की मी आणि माझी, मला काय करायचं, तिकडं झालेलं आहे. कोरोना यायच्या आधी आपण म्हटलो चीनमध्ये वुहानला कोरोना आला, आपल्याला काय करायचं. तो कधी आपल्या इथे येऊन धडकला ते आपल्याला कळालं नाही. तसं म्हणून अगदी समाजामध्ये असो, जगामध्ये असो, जे नवीन नवीन प्रसंग, आता युद्धाचा प्रसंग जेव्हा रशिया आणि यांचा युक्रेनचा झाला तर आम्ही मोठा मोर्चा काढला की हे युद्ध बंद करा. खूप 1000 महिलांचा मोर्चा मी गावामधनं काढला आणि युद्ध बंद करायचं वरपर्यंत आम्ही ते सगळं कळवलं. किंवा महिलांवर अत्याचार झालं तर ते पण आम्ही सगळं हे करत असतो. तर काय असतं, डोळसपणे जगायला पाहिजे सगळ्यांनी असं मला खूप वाटतं. बातम्या वाचल्या पाहिजे, पेपर वाचला पाहिजे. व्हॉट्सअप पण हे ठीक आहे, त्याच्यावर खूप बरंचसं बोगस खोटं नाटं येत असतं, त्याच्यावर आपण विश्वास ठेवता कामा नये. परत आपल्याला अंधश्रद्धा आणि ह्याच्यामध्ये टाकतायत, परत आपल्याला परत बांधण्याचं काम चालू आहे, साखळ्या लावून लावून जखडण्याचं. याकडे महिलांनी लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला कुठं जखडून टाकण्याचं काम चालू आहे, नाही तर परत तसे दिवस येतील. तेव्हा आपल्या सर्व माझ्या मैत्रिणी, सगळ्या माझ्या भगिनी, माझे खूप ग्रुप आहे महिलांचे, भगिनींचे ग्रुप आहे, माझ्या मैत्रिणींचे ग्रुप आहे. तर असं एक विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून आपण ते खरं तर सगळे ग्रुप करत असतो. आणि त्यामध्ये विचारच द्यायला पाहिजे आणि त्यामध्ये चांगल्या चांगल्या सूचना आपण एकमेकीला केल्या पाहिजे किंवा जगात काय चाललंय याची बातमी सुद्धा त्याच्यावर टाकली पाहिजे. तर माझ्या सर्व मैत्रिणींनी, भगिनींनी डोळसपणे समाजाकडे पाहून आपलं ठरवलं पाहिजे आणि तशा प्रकारचं जीवन त्यांनी निश्चितपणे केलं पाहिजे असं मला वाटतं. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आपल्यासाठी त्यांनी दिला की आजही आजच्या काळात आपण सगळ्यांनी अत्यंत डोळसपणे जगलं पाहिजे. आपल्या जीवनशैली आपली अशी झालेली आहे धक्काधक्कीची की त्यामध्ये मी, माझा संसार, माझं घर, माझी नोकरी याच्या पलीकडे आपण फारसं बघत नाही. या सगळ्यामध्ये गुंतून पडणं हे बरोबर असलं, योग्य असलं तरीसुद्धा आपला सामाजिक परिघ हा नेहमी विस्तारणारा ठेवला पाहिजे आणि या परिघामध्ये काय चाललंय, काय बरं वाईट होतंय याचं भान आपण ठेवलं पाहिजे. समाज माध्यमांसारख्या गोष्टी आपल्याला समाजाशी जोडून ठेवतात, पण त्याच्यावर त्याला किती महत्त्व द्यायचं, त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा यासाठी सुद्धा डोळस असणं गरजेचं आहे. हे आत्ता दुर्गाताईंनी आपल्याला सांगितलं. मला वाटतं तुम्हीही सगळ्यांनी हे ऐकलेली गोष्ट तुम्हाला पटली असेल आणि कुठेतरी जाणवलं असेल की खरंच आपणही आपल्यामध्ये किती गुंतून पडलेले असतो. आपल्या शेजारच्याच्या घरात काय झालंय हे सुद्धा आपल्याला अनेकदा माहिती नसतं. तर त्यामुळे कुठेतरी आपली जी सामाजिक बांधिलकी आहे ती लक्षात घेऊन अनेकदा संकट आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपतं तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं. त्यामुळे हा डोळसपणा खूप गरजेचा आहे. माझ्या आजूबाजूला काय चाललेलं आहे, माझ्या देशात काय चाललंय, जगात काय चाललंय, त्याचे परिणाम माझ्यावर काय होणार यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या परीने डोळसपणे, सजगपणे आपली वाटचाल केली पाहिजे. तर आयुष्य अधिक चांगलं होईल, फुलेल आणि बहरेल. या सुंदर आयुष्याचा सुंदर आस्वाद घेण्यासाठी किती वेगळ्या वेगळ्या मार्गांनी प्रयत्न करता येतात याचा वस्तुपाठ म्हणजे आज दुर्गाताईंची मुलाखत आहे असं म्हणायला पाहिजे. तर याचा नक्की विचार करा. आपापल्या पातळीवर हे सगळं जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. दुर्गाताई, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या मैत्रिणींशी खूप मनमोकळा संवाद साधलात. त्यासाठी सखी सह्याद्रीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार. नमस्कार.